तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो कुठे रे? मुरुड बीचला चाललो आहे. तर चला आपण आता निघतो आम्ही दोघं, मी आणि हा दोघंच आहोत. आणि आपल्याकडे आहे की आपली नो ठीक आहे, आपली न्यू गाडी घेऊन चाललो. आणि काय बोलणार, मला काही इच्छा नाही बघ. तर चला आपण तिकडेच भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता मी जिथे उभा आहे तर ह्या साईडला जातो आपला मंदिर बीचला रोड, आणि हा जो रोड जातोय तो आपल्या मुरुड साईडला जातोय. तर हा मंदिर ब्रिजचा रोड आहे. तर आपण जाऊन बघूया, तुम्हाला इथं सुंदर असा व्ह्यू दाखवतो, मजा येईल. हा मंदिर ब्रिज जो आहे तो इकडून तुम्ही बघू शकता. इकडनं तुम्ही इंदापूर, ताळा आणि ह्या साईडला गेले तर रोहा, तर अशा दिशेला जाऊ शकता. आणि इकडे मुरुड. चला आपण मंदिर ब्रिज कसं आहे आपलं ते बघूया. तर मित्रांनो आता आपण आलो मंदिर ब्रिजच्या इथे, आणि तुम्ही बघू शकता असा सुंदर असा नजारा आहे तुम्हाला इथं बघायला भेटतात. मस्त कोकण वाईट ही आपली खाडी आहे मोठी समुद्राची. हा मंदिर ब्रिज तो तुम्हाला श्रीवर्धन दिव्यागर या साईडला घेऊन जातो. तर आम्ही थोडा वेळ मुरुडला जातो आणि स्टेजवर आलो, जरा तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल मी इकडे आलो आहे. तुम्हाला हे नजारे दाखवायचे होते मग स्पेशल मी आतमध्ये आलो गाडी घेऊन, आणि अजून दाखवतो. तरी हे बोट आहेत, आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला इथे मुंबई इंडियन्सचा स्टिकर बघायला भेटेल. तर तुम्ही ह्याच्यावर बघितलं ना तुम्हाला इथे मुंबई इंडियन्सचा झेंडा बघायला भेटेल, आणि आपला भगवा झेंडा. आणि ह्या आपला आहे जिथे सॅनिटरीज मला तो असं ना, तो माणूस आपला इथं टोपी घालणं असं ना, तो आहे तिथे सॅनिटरी मधला. तर आता आपण पुढच्या दिशेला जात आहोत, तर आपण चला निघू. तर मित्रांनो आता आपण मुरुडच्या दिशेला वळत आहोत. हा बघा, हा आपला जो रोड आहे तो मुरुड साईडला आहे. तर या रोडने आपण मुरुडच्या दिशेला निघालो आहोत. आगरदांडा पोर्ट इथना 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मुरुड किती जवळजवळ आहे म्हणजे असेल 10 किलोमीटर. पण रोड मस्त आहे इथं, एकदम मस्त असा रोड आहे. आणि साहेबांनी आता आम्ही ड्रायव्हर चेंज केला आहे, आणि साहेब आता ड्रायव्हिंग करतात. चांगली ड्रायव्हिंग करा, लायसन्स आहे तुमच्याकडे.
कसे वाटतात तुम्हाला कोकणातले व्ह्यूज? मजा येते बाई. रोड ट्रिप याच्यासाठी पाहिजे तुम्हाला कोकणची बाई. सगळं डिप्रेशन गायब. मस्त व्ह्यू थांबू पुढे पुढे थांबू. चांगली जागा बघून थांबतो. आता तू लहान बाळ तर मित्रांनो, आता मी एका स्पॉटला आलोय मुरुड जंजिराच्या, आणि तुम्हाला तिकडे तो किल्ला दिसतोय तो आहे आपला मुरुड जंजिरा किल्ला. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तो बघा, हा आपला मुरुड जंजिरा किल्ला आणि हे आपले कोळीवांच्या बोटी. तू वाटतोस का मी? हो, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुंदर असा दृश्य तुम्हाला बघायला भेटतोय. तो मुरुड जंजिरा हे आपल्या कोळी बांधवांच्या बोटी, आणि लहान पोरं इथं क्रिकेट खेळत आहेत. चल चल पुढे चल जरा. शूट करतो. चांगला घेण्यात. तर मित्रांनो, पाठी बघू शकता आपला मुरुड जंजिरा. हा आपला मुरुड गाव आणि हा आपला मुरुडचा जंजिरा किल्ला. आणि ह्या साईडला थोडं गेलात ना तर तुम्हाला तिकडे बघायला भेटतोय आपला जो आहे तो पद्मदुर्ग किल्ला, जो आता सध्या थोडा तुटलेल्या अवस्थेत आहे. हा मुरुड जंजिरा किल्ला. आणि या साईडला थोडं गेलात तर तुम्हाला बघायला भेटेल आपला पद्मदुर्ग किल्ला. माझ्या बागेत बघू शकता आपल्या कोकणातला सुंदर असा दृश्य. एकदम सुंदर असा दृश्य तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो. मन असं एकदम असं तृप्त झालंय. तर थोडा अजून दाखवतो. हा असा मस्त असा रोड येतो इकडून, आणि इकडे तुम्हाला बघायला समुद्र. तिथनं वेव्स बघा असल्या भारी भारी येते तिथनं वेव्स. तिकडनं वेव्स बघा असल्या भारी येतात. तिकडनं वेव्स बघा भाई, मस्त वाटतंय. आपण तिकडे जाणार आहोत आता. आता आपण आलो आहोत मुरुड बीचला. आपला मुरुड बीच, इथे तुम्ही गाड्या तुमच्या 4 व्हीलर्स वगैरे असतील तर पार्क करू शकता. आम्ही जरा बाहेरच्या साईडला गाडी लावते. आमची बाईक आहे म्हणून जास्त पैसे द्यायची गरज नाही पण ना त्या कारणाने. तर आता आपण तिथे एक गोळावाळा दिसलाय आम्हाला, तिथं आम्ही आता गोळा घेतोय. चला बघा. कितीला आहे गोळा? 30 वाला. 10 रुपयाचा गोळा आहे. हमको बीच तक आते तो थोडा कुठला घेऊ? काय पण कुठला? पटकन बोल. कुठला कुठला फ्लेवर आहे आपल्याकडे? मिक्स. हा 2 मिक्स द्या. तर आता आपण गोळा घेतला आहे आणि
तुम्हाला दाखवतो. पद्मदुर्ग जो किल्ला आहे तो आपला पद्मदुर्ग किल्ला आहे, तुम्हाला बघायला भेटेल. तर आपला गोळा रेडी आहे ते असं करायला. गोळ्यासोबत समोर असा सुंदर असा बीचचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे. आपला गोळा सुंदर असा बीचचा व्ह्यू मस्त पैकी. तर मित्रांनो मस्त गोळा गोळा आणि हा असा मनमोहक दृश्य बीच वरचा आणि मस्त सुंदर असा बीच आहे मुरुडचा, ते बघू शकता. सुंदर असा समुद्र. आता मी समुद्रावरच्या आहे, तर जरा मस्त एन्जॉय करणार आहोत आपण हा बीच, मुरुड बीच. एकदम सुंदर स्वच्छ असा बीच आहे आणि आज संडे असून जास्त रश पण नाही. सर्वात मोठी गोष्ट ती आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यातल्या दिवसात जर विजिट करायला बीच पाहिजे असेल तर तुम्हाला हा उत्तम असा ऑप्शन आहे, मुरुड बीच. जो आता ज्यूस जो गोळा घेतला तर कागद आहे, तर आता पाऊस आम्ही आमच्या हातात ठेवणार आहोत. कारण जसं तुम्हाला माहिती आहे, मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असं माझ्या की कचरा कुठेही करू नका. जर कुठे बाहेर जात असाल तुम्ही फिरायला तर स्वतःची एक कॅरी बॅग कॅरी करत जा, नाहीतर स्वतःकडे जमा करा. जिथे डस्टबिन भेटेल ते टाकायचं. आता डस्टबिन आमच्या बीच पासून त्या साईडला आहे, तर आम्ही लगेच नाही जाणार, तरी आम्ही पाऊच करून थोडं आम्ही खिशात ठेवणार आहोत. तर आपलीच घाण आहे तर आपल्याकडे ठेवायला काही वाईट नाही वाटायला पाहिजे. ठीक आहे, घाण नाही वाटायला पाहिजे. घाण आपण कचऱ्यात टाकणार. तर मस्त असा सुंदर दृश्य मुरुड बीच वरचा. आणि तुम्ही पुढे बघू शकता त्या साईडला आपला पद्मदुर्ग किल्ला. आणि ते एक होडी पण आहे. माझी अशी इच्छा वाटते ती होडी घेऊन पद्मदुर्गावर जावा, पण जर तुम्हाला कुठलाही मेंटल स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल आणि त्याच्यावर उपचार असतील पाहिजे असेल ना, ते सर्वात बेस्ट उपचार म्हणजे कोकणची ट्रिप. कोकणातले बीचेसला या भाई, इथलं व्ह्यू बघा भाई, इथले रस्ते भाई, तुमचा असा टेन्शन मिशन उडून जाईल भाई. टेन्शन मिशन काहीच नाही. म्हणून भाई तुम्हाला कधी बघितलं का कोकणी लोक कधी दुःखी दिसलेत का भाई? नसतात. कारण ते स्वतःचा त्याचा जन्म स्वर्गात झाला भाई. त्यामुळे आम्ही कोकणी लोकांना जास्त टेन्शन नसतं भाई. तुम्ही पण या स्वर्गाला व्हिजिट करा भाई. आम्हालाही ते एक खूप वजन आहे असं याचं, म्हणजे एकदम वजनदार वाटतंय. तेव्हा पाण्यात तेव्हा माहिती नाही टाकत नाही, पाण्यात टाकून सांग काय तर पाण्यात टाकू. जिवंत नाही वाटते आय थिंक, पण मस्त दिसायला बघा ना, किती मस्त असं शंख आहे हा. तुम्ही बघू शकता यार. हे बघा, हे जे डिझाईन आहेत ना आपण जे बोलतो, हे मोस्टली आपण बघतो आर्टिफिशियल असे आपण लाकडे बिकड्याचे बनवतो. त्या देवानी काय बनवले ना डिझाईन, एकदम अशी डिझाईन प्रकृतीने जी बनवले ना भाई, ईश्वरनी जे पण बनवलंय ते सर्वात सुंदर असं बनवलंय. माहितीये का तुम्हाला? आणि दिनेश तर रडायला लागलाय की हा पाहिजे मला. मला अजून एक भेटलाय, एक दिनेशला दिलेला आणि एक हा, तर अजून एक भेटलाय. वा काय मस्त आहे यार, एक नंबर. जे हिरे शोधतात तसे भेटतात आम्हाला एक एक. ते मी घरी येऊन जाणार आहे. हे मस्त असं भेटलेलं आहे, एक दिनेशकडे आणि हे अजून एक भेटलंय. एक नंबर वाटतंय शंख बघायला. आणि आय थिंक दोघं पण जिवंत नाही आहेत, पण ठीक आहे आपण घेऊन जाऊया ना. कलेक्शन म्हणून ठेवून 2 आहेत माझ्याकडे आता. इथं खूप सारे भेटतात खजाने, आम्हाला त्यापेक्षा मोठा भेटलाय. आणि सुंदर असा कलर आहे, दाखवतो मला. आता कलर बघा काय भाई, ईश्वराने काय कलर, काय डिझाईन बनवलं काय. कलर बघा एकदम
वाव यार, हा आपल्याला मोठा भेटलेला एकदम मस्त असा कलर मध्ये, सुंदर असा कलर आहे. बंडल की कुठेही कचरा टाकत जाऊ नका, आता तुम्हाला दाखवतो. काही झिरो सेव्हिंग्स वाल्या, काही नालायक बावलट लोकांनी केलेला हा कचरा, मूर्ख लोकांनी. ही लोक आहेत मित्रांनो जी फिरायला येतात, ज्यांना डोक्यांचा स्क्रू ढिला असतो, मंदबुद्धी, जे अशी कचरा करून निघून जातात. कसं आहे माहिती आहे का, ही ते म्हणतात ना की ते म्हणतात ना की कुठेही जाऊन हागणारी लोक तशी आहेत ती. इकडे येतात, फिरतात आणि कचरा करून टाकतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नेक्स्ट टाइम जर तुमचा स्क्रू ढिला नसेल ना, तर तुम्ही कचरा इकडे टाकू नका. मी सरळ ह्या भाषेत बोलू. आता दिनेश बोलतो, इथे एक हॉटेल आहे, तिथे मस्त असं जेवण भेटतं. तर आम्ही चालू तिथला जेवण ट्राय करायला. आणि चला आता आपण जेवण ट्राय करू इथला. तर मित्रांनो, आपल्या रोड बीचच्या समोर एक हॉटेल आहे, श्रीयस हॉटेल म्हणून, खानावळ. तर तिथं मी ट्राय करायला आलोय. दिनेशने एकदा ट्राय केलं, तो बोलला व्हेज मस्त भेटतो. तर आम्ही आता त्याने व्हेज मागवलंय आणि मी नॉनव्हेज मध्ये अंडा थाली जी असते ती मागवलंय. कारण मला थोडा आता मच्छी खायची इच्छा नाही. मच्छी मोस्टली खात पण नाही, पण मला प्रॉन्स खूप आवडतात खायला, म्हणजे मी प्रॉन्स फॅमिली मागवले. तर बघू आपण प्रॉन्स कसं जेवण येतंय. 2 चपाती आणि भाजी. तर आपल्या खिशाच्या बजेटनुसार आपण ऑर्डर केलेला आहे. प्रॉन्स फ्राय मागवलाय मी आणि अंडा थाली मागवलाय. तर आपण कसं आहे ट्राय करून बघू. तर मित्रांनो आता आपलं जेवण आलेलं आहे, चला दाखवतो. तर हे आपले होते अंडा थाली, जिथं एक चपाती अजून येणार आहे. अंड्याचं कालवण, 2 पीस अंडे, भात, सोनकढी पण आहे, प्लस कांदा, रस्सा आणि स्पेशल मागवलेलं प्रॉन्स फ्राय. हे बघा. तर मस्त असं प्रॉन्स फ्राय पण आपल्याला रेडी आहे. मस्त प्रॉन्स फ्राय मस्त. ठीक आहे, सुंदर आहे. स्पेशली सोनकडे आपली चांगली आहे. कोकणात आली तर एकदा सोनकढी हे जेवण ट्राय व्हायला पाहिजे. लेट्स ट्राय इट. कशी आहे ना, मस्त आहे. आणि स्पेशल वन हा मस्त आहे. कोलमी प्रॉन्स.